मित्रांनो, एकविरा मातेच्या दर्शनासाठी लाखो भक्त दर्शन घ्यायला आईच्या कार्ला लेणी येथील मंदिरात जात असतात। पण हे मंदिर येथे कसे तयार झाले हे माहित नसेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर हे मंदिर पांडवांनी त्यांचा वनवास सुरू असताना बांधले होते। जेव्हा पांडव येथे आले तेव्हा त्यांच्या समोर एकविरा आई प्रकट झाली आणि तिने तिथे तिचा मंदिर बांधण्याचे आदेश दिले। पण हे मंदिर बांधण्यासाठी एक अशी अट होती की ते मंदिर एका रात्रीमध्ये बांधले गेले पाहिजे। मग काय, पांडवांनी हे मंदिर चक्क एका रात्रीत बांधून दाखवले। त्यामुळे देवी प्रसन्न होऊन आईने पांडवांना वरदान दिले की वनवासानंतर एका वर्षाच्या काळात कोणीही त्यांना ओळखू शकणार नाहीत। आणि अशा प्रकारे हे मंदिर तुम्हाला आज कार्ले लेणीमध्ये बघायला मिळत आहे। मंडळी, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये जय एकविरा लिहायला विसरू नका। हे डोंगरू डोंगरून आई तुझा कारल्याचा डोंगरू, डोंगरू डोंगरून आई तुझा कारल्याचा डोंगरू। पुणे मुंबई या महानगराच्या मध्यभागी वसलेल्या कार्ला डोंगरावर एकविरा आई बसली आहे। इसवी सन 1866 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे। लोणावल्यापासून 11 किलोमीटर अंतरावर देवीचे स्थान आहे। एकविरा आईच्या उत्पत्तीची एक कथा आहे। आदित्यने तप करून भगवान शंकरांना प्रसन्न केले, तेव्हा शंकरांनी आदित्यला वर दिला की तुझा जन्म भूतलावर इक्ष्वाकू वंशातील रेणुराजाच्या घरी होईल। त्यावेळी तुझे मूळ नाव रेणुका असेल। त्यावेळी तुला 5 पुत्र होतील, त्यांपैकी एक पुत्र महावीर असेल। त्याच्या पराक्रमामुळेच तू एकविरा म्हणून ओळखली जाशील। या देवीला एकविरा नाव भगवान शंकरांनीच देऊन ठेवले आहे। एकविरा आईच्या मंदिराबद्दल सुद्धा एक पौराणिक कथा आहे। हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या कालावधीत बांधले होते। एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा आई प्रकट झाली। तिने त्यांना येथेच मंदिर बांधण्याचे आदेश दिले। तिने पांडवांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटी घातली होती की माझे मंदिर एका रात्रीत बांधले गेले पाहिजे। त्याप्रमाणे पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले। त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या 1 वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वर देवीने पांडवांना दिला। एकविरा आईचे मंदिर कार्ला डोंगरावर आहे।